श्याम व त्याची पत्नी रीमा घराची आवरावर करत होते, कारण त्यांना घरातील सर्व सामान पॅक करायचे होते. त्यांनी एक मोठे नवीन घर घेतलं होतं. खूप मेहनत केल्यानंतर श्यामला हे यश मिळालं होतं. श्यामचे बाबा श्याम 4 वर्षाचा असताना हे जग सोडून गेले होते. त्यामुळे सर्व जबाबदारी ही त्यांच्या आईवर आली होती. श्याम मोठा झाल्यावर त्याने स्वतः त्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो चांगल्या मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करू लागला. त्यामुळे त्याला चांगले पेमेंट पण होते. तो आता स्वतःचे घर घेऊ शकत होता. आज तो भाड्याच्या घरातून तो स्वतःच्या मोठ्या 3 BHK फ्लॅटमध्ये राहायला जाणार होता. श्यामची आई सरितासुद्धा खूप खुश होती. आपल्या मुलाने करून दाखवलं. इतक्या अडीअडचणींचा सामना करून तो आज यशस्वी झाला म्हणून तिला खूप आनंद झाला. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू आलेले असतात. या भाड्याच्या घरात जवळपास मागील 35 वर्षांपासून ती राहत होती. या घराशी तिचा खूप भावना जोडलेल्या असतात. हे घर सोडताना तिचा पाय जड होतो. तेव्हा श्याम म्हणतो, रीमा सरिताला खूप धीर देतात की आयुष्यात बदल हे घडतच असतात, त्यामुळे खचून जायचं नसतं. हे तिघे त्यांच्या नवीन घरात राहायला जातात. आपलं हे मोठं घर पाहून या तिघांनाही खूप आनंद होतो. तेवढ्या श्यामच्या मोबाईलवर एक कॉल येतो. श्याम तो कॉल घेतो तर त्याला समजतं की सरिताची मोठी बहीण म्हणजे त्याची मावशी खूप आजारी आहे. श्याम सरिताला याबद्दल सर्व सांगतो. सरिताला खूप काळजी वाटते आणि ती लगेच बहिणीच्या घरी जायला निघते. रीमा श्यामला म्हणते, आता हे सगळं सामान आता आपल्याला दोघांनाच मिळून लावायचे आहे. सगळ्यात पहिले ते हॉलमध्ये सामान लावण्यास घेतात आणि नंतर मग त्यांच्या बेडरूममध्ये लावतात. दुसऱ्या दिवशी श्याम ऑफिसला जातो. रीमा घरी एकटीच असते. तिचे पण सामान लावण्याचे काम चालू असते. ती सरिताचं सगळं सामान तिच्या खोलीत लावत असते. त्यात तिला सरिताची एक जुनी पेटी दिसते. तेव्हा रीमा ती उघडते आणि त्यामधून खूप सारी कागदपत्रं बाहेर पडतात. रीमा सगळी कागदपत्रं नीट ठेवू लागते तर त्यात तिला एक लेटर सापडते. म्हणजेच त्या लेटरमध्ये खूप काही महत्त्वाचं असतं. त्या लेटरमध्ये दत्तक घेतल्याचे कागदपत्र दिसतात. रीमा हे डॉक्युमेंट वाचू लागते तर तिला मोठा धक्काच बसतो. तिचा यावर विश्वासच बसत नाही, कारण या डॉक्युमेंटनुसार तिचा नवरा श्याम त्याच्या आईबाबांचा मुलगा नसून त्यांनी त्याला दत्तक घेतलेलं असतं. रीमाचा विश्वासच बसत नाही. तिला असं वाटतं की आत्ताच्या आत्ता श्यामला फोन करून घरी बोलवावं, परंतु श्यामला धक्का बसेल त्यामुळे तो घरी आल्याशिवाय त्याला काही सांगायचं नाही असं पण ठरवते. संध्याकाळी श्याम घरी येतो. रीमा शांत बसलेली असते. श्याम विचारतो, अगं काय झालं, अशी शांत का आहे? रीमा म्हणते, काही नाही हो, परंतु तिच्या डोळ्यातून पाणी येतं. हे पाहून श्याम खूप घाबरतो आणि विचारतो, काय झालं, तू का रडतेस? रीमा रडू लागते. तेव्हा शांतपणे तिला सावरतो, पाणी प्यायला देतो आणि शांत होते. श्याम म्हणतो, आता तरी सांग काय झाले? रीमाला खूपच भीती वाटत असते. तिची हिंमत होत नाही की असे काही असेल. श्यामला काही सांगायची आणि ते दत्तक घेतल्याचे डॉक्युमेंट त्याच्या हातात ठेवते. श्याम डॉक्युमेंट वाचतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो. श्याम म्हणतो, मी माझ्या आईबाबांचा मुलगा नाही आहे, मग मी कुणाचा मुलगा आहे? पण हे माझे आईबाबा नाही आहे, मी यांचा मुलगा नाही. त्याला खूप मोठा धक्का बसतो. माझा अजूनही विश्वासच बसत नाही आहे. हे कसं सत्य असू शकतं? पण आज जेव्हा मी आईची पेटी त्यांच्या रूममध्ये ठेवत होते तेव्हा त्या पेटीमधून मला हे डॉक्युमेंट सापडलं. श्याम म्हणतो, मला तर काहीच कळत नाही. जर हे खरं असेल तर आईबाबांनी खूप मोठी चूक केली आहे मला काही नाही सांगण्याची. मला 35 वर्ष त्यांनी अंधारात ठेवले. ते माझे आईबाप नाही आहे. मग माझे खरे आईबाप कोण आहेत, कोठे आहे, ते सगळं मला जाणून घ्यायचे. मी तिला आता इथे बोलावून घेतो. रीमा म्हणते, नको करू, त्या सध्या मावशीला पाहायला गेल्या आहेत. मावशीची तब्येत बरी नाही आहे. त्या जेव्हा घरी परत येतील ना तेव्हाच त्यांना विचार सगळं.
श्याम हा खूप चिडलेला असतो. त्याला हे सगळं सहनच होत नाही आणि तो म्हणतो, ठीक आहे, नाही ना बोलवायचं, मग आपणच तिकडे जाऊया. म्हणून तो लगेच रीमाला घेऊन मावशीच्या घरी जायला निघतो. श्याम रीमाला घेऊन मावशीच्या घरी पोचतो तेव्हा त्यांना पाहून तिला आश्चर्य वाटतं आणि विचारते, तुम्ही दोघे येथे कसे आलात? मावशीला भेटायला आलात का? श्याम म्हणतो, नाही आई, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. चल बरं बाहेर ये. असं म्हणून तो हात पकडतो आणि तिला बाहेर घेऊन येतो. ती विचारते, काय झालं एवढं? महत्त्वाचं काय विचारायचे आहे तुला? श्याम म्हणतो, आज मला एक खूप मोठी गोष्ट समजली आहे. तू मला खरं खरं सांगशील का? मी तुझा मुलगा आहे की नाही? तू मला दत्तक घेतलंय का? हे ऐकून सरिताच्या पायाखालची जमीनच सरकते. सरिता म्हणते, मला काही नाही माहीत. तुला कोणी सांगितलं? श्याम खूप चिडतो आणि म्हणतो, आई, मला हे डॉक्युमेंट सापडले. यामध्ये सगळं लिहिलंय. यावर तुझ्या आणि बाबांची सही पण आहे. आता खोटं बोलून फायदा नाही. इतकी वर्ष तू माझ्याशी खोटं बोलत राहिली आणि आज खोटं परत बोलते. खरं बोल आई, खरं बोल. सरिता हे डॉक्युमेंट हातात घेते आणि चक्क फाडून टाकते. हे पाहून श्याम आणि रीमाला खूप मोठा धक्का बसतो. सरिता म्हणते, खोटं आहे सगळं हे. तू माझाच मुलगा आहेस, आमचा मुलगा आहेस. लगेचच श्यामच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो, आई, तुझा रागवलेला चेहरा, तुझा चढलेला आवाज आणि तू हे डॉक्युमेंट फाडून टाकलं यावरून मला माझं उत्तर मिळालं. मी तुझा मुलगा नाही, हे तू माझ्याशी खोटं बोलते. खोटारडी आहे आई तू. हे ऐकून सरिताला खूपच वाईट वाटते. तू माझ्याशी खोटं बोलली. आजपासून तुझा आणि माझा कोणताही संबंध नाही आहे. नाही तू माझी आई आणि नाही मी तुझा मुलगा. असं बोलून तो तिथून निघून जातो आणि बोलतो की पुन्हा कधीही माझ्या घरी येऊ नको. मला तुझा चेहरा पाहण्याची पण इच्छा राहिली नाही आहे. तू माझा विश्वासघात केला आहे. असं म्हणून श्याम पत्नीचा हात पकडतो आणि तेथून निघून जातो. त्याची पत्नी रीमा त्याला शांत करण्याचा खूपच प्रयत्न करत असते, पण श्याम तिचे काहीच ऐकून घेत नाही. सरिता पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. श्याम म्हणतो, असा बोलेल असं तिला कधीही वाटलं नव्हतं. यामुळे ती खूप दुःखी होते आणि रडू लागते. श्याम रीमाला घेऊन घरी येतो. तो खूप चिडलेला असतो. रीमा श्यामला म्हणते, आईचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. श्याम म्हणतो, काही नाही ऐकून घ्यायचं. सर्व सत्य आपल्यासमोर आले. त्या बाईने मला फसवलंय आणि यानंतर तिचा विषय नाही काढायचा या घरात. मला नाही बोलायचं तिच्याबद्दल काहीच आणि आपला संबंध पण संपला. तू काही बोलायचं नाही. रीमाला खूपच वाईट वाटत असते. पुढील काही दिवस श्याम खूप दुःखी असतो. तर सरिताची तब्येतही खूप बिघडत चाललेली असते. रीमाला हे सगळं समजतं. रीमा ठरवते की सत्य शोधून काढायलाच हवं. या आई आणि मुलाच्या नात्यातील दुरावा हा संपवायलाच हवा. आणि ती श्यामला एक दिवस म्हणते की मला माझ्या माहेरी जायचं आहे. श्यामची संमती घेऊन रीमा माहेरी जाण्याऐवजी सरिताकडे जाते, म्हणजेच मावशीकडे येते. रीमा मावशीला म्हणते, बरं झालं मावशी, आई घरी नाही आहे. नाहीतर मला तुम्ही कधीही काहीही सत्य सांगितले नसते. तुम्हीच आता मला सत्य सांगा, नेमकं काय झालं होतं तेव्हा? मावशी म्हणते, ठीक आहे, मी तुला सगळं सांगते. श्याम आणि सरितामध्ये आलेला दुरावा मलाही आता सहन होत नाही आहे. सरिताची ही तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. त्यासाठी मला हे सत्य सांगणे भागच आहे. मावशी सगळं सांगणार हे पाहून रीमा लगेच ती फोनचे रेकॉर्डिंग चालू करते. परंतु याबद्दल मावशीला काही सांगत नाही. सर्व हकीकत सांगायला सुरुवात करते आणि सरिता आणि श्यामच्या बाबांनी श्यामला दत्तक घेतलंय. श्याम हा यांचा सख्खा मुलगा नाही, परंतु यापेक्षाही मोठं सत्य आहे आणि ते म्हणजे जेव्हा सरिता आणि श्यामच्या बाबांच्या लग्नाला फक्त 6 महिने झाले होते, तेव्हा हे दोघे एक दिवस बाहेर फिरायला गेले होते. रात्री उशिरा घरी परतत असताना त्यांना मंदिराच्या पायऱ्यांवर एक लहान बाळ रडताना दिसले. या लहान बाळाच्या
आजूबाजूला खूप कुत्री भुंकत होती. या लहान बाळाचा जीव धोक्यात होता. पण सरिता आणि श्यामच्या बाबांनी या बाळाला पाहिलं आणि त्यांनी या बाळाला उचललं. श्यामच्या बाबांनी या मुलाबद्दल पोलिसांनाही सांगितलं. पोलिसांनी त्यांच्या आईबाबांना शोधण्याचा खूपच प्रयत्न केला, परंतु त्याच्या आईबाबा त्यांना कुठेही सापडले नाही. जवळपास 15 दिवस हे बाळ सरिता आणि आमच्या बाबांजवळ होतं आणि त्याच वेळेस सरिताला दिवस गेलेले होते. नंतर त्यांना सरिता आणि आई होणार होती. परंतु जर आपल्याला या अनाथ मुलाला सांभाळावं लागलं आणि स्वतःचं बाळही झालं तर यामध्ये नक्कीच आपण भेदभाव करू शकतो. आपण या मुलाला अनाथाची वागणूक नाही द्यायला पाहिजे. असा विचार करून सरिता आणि श्यामच्या बाबांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यभर मंदिराबाहेर भेटलेले अनाथ मूल आपण आपला मुलगा म्हणूनच सांभाळायचं असं ठरवलं. रीमा हा अनाथ मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा नवरा श्याम आहे. श्याम तो अनाथ मुलगा आहे आणि ज्याच्यासाठी सरिता आणि श्यामच्या बाबांनी स्वतःच्या पोटच्या मुलाचा बळी दिला, स्वतःला कधी बाळ होऊ दिले नाही. हे सगळं ऐकून रीमाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या लक्षात होतं की हे सर्व बोलणं आपण रेकॉर्ड करत आहोत. परंतु हे ऐकून रीमाला जबर धक्काच बसतो आणि ती रडू लागते. रीमाला घडलेली सर्व घटना लक्षात येते. त्या आईने श्यामसाठी फार मोठा त्याग केला आहे. खरंच ती किती चांगली आहे. इतक्यात सरिताई घरी येते. रीमा सरिताच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागते आणि तिला घट्ट मिठी मारते. सरिताला समजते की मावशीने तिला सर्व काही सत्य सांगितले आहे. ती सरिताच्या पायावर डोके ठेवते आणि म्हणते, आई मला माफ करा. असं बोलून रीमा आपल्या घरी निघून येते. रेकॉर्ड केलेले सर्व हकीकत श्यामला ऐकवते. हे ऐकून श्यामच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो लगेचच मावशीकडे जातो आणि सरिताच्या पायावर डोकं ठेवतो आणि म्हणतो, आई मला माफ कर. माझं खूप चुकलं. मी तुला खूप वाईट साईड बोललो. पण मला आता सगळं सत्य समजलं आहे. तुम्हाला जरी दत्तक घेतलं असलं तरी तुझ्या पोटी माझा जन्म झालेला नसला तरीसुद्धा तुझ्यासारखी आई मला कधी भेटू शकली नसती. तू माझ्यासाठी या अनाथासाठी किती मोठा त्याग केलास. तुझ्यासारखी आई मला कधी भेटली नसती. महान आहेस आई, तू महान आहेस. श्यामने पुन्हा एकदा आपल्या आईला आई म्हणून हाक मारली. सरितालाही खूप आनंद होतो आणि ती श्यामला घट्ट मिठी मारते आणि हे दोघेही रडू लागतात. श्याम सरिताला म्हणतो, आई ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. पण यानंतर मी तुला परत कधीही दुखावणार नाही. चल आमच्याबरोबर. श्याम आणि रीमा सरिताला घेऊन त्यांच्या घरी पोहोचतात. त्यानंतर श्याम सरिताची खूप काळजी घेतो. ते सर्वजण खूप आनंदाने आणि सुखाने राहू लागतात. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.